मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी हा छोटासा उपाय तुम्ही नक्की करून बघा। केल्याने सर्व गोष्टी साध्य होतात, पण त्याआधी केल्या पाहिजेत। त्याचबरोबर जी गोष्ट आपण करतोय त्या गोष्टीवरती म्हणजेच आपण उपाय करतोय किंवा सेवा करतोय तर त्या गोष्टीवर आपला विश्वास असणं खरंच खूप महत्त्वपूर्ण आहे। घरामध्ये कोणी एखादी व्यक्ती आजारी असेल, सतत आजारी पडत असेल, कितीही दवाखाना वगैरे केला काही फरक जाणवत नसेल तर हा छोटासा उपाय त्या व्यक्तीसाठी सुद्धा करू शकतात। तसंच घरात मुलं ऐकत नाहीत, खूप हट्टी आहेत, त्याचबरोबर कोणत्याही कामामध्ये अडथळा निर्माण होत असेल किंवा तुमचा व्यवसाय असेल त्याच्यामध्ये काही अडथळा येत असेल त्या व्यक्तीला, तर तुम्ही हा उपाय नक्की करा। तर उपाय काय करायचा आहे, मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा छोटा उपाय आहे। तुम्हाला जरी सकाळी वेळ भेटला तर सकाळी हा उपाय करा किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आपल्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असणं महत्त्वाचं आहे, कारण आपण स्वामी सेवेकरी आहोत। तर सकाळी अंघोळ झाल्यानंतर स्वामींच्या फोटोसमोर किंवा आपलं देवघर जे आहे तिथे आपल्याला बसायचं आहे। आपल्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो असणं तर महत्त्वाचंच आहे। आसन टाकून आसनावरती बसायचं आहे। त्यानंतर एक ग्लास भरलेला प्यायचं पाणी जे आहे तो एक ग्लास भरून घ्यायचा आहे। त्या ग्लासावरती उजवा हात ठेवायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे। त्यानंतर तारक मंत्र म्हणायचा आहे। 11 वेळेस तारक मंत्र म्हणा। तुम्हाला जर 11 वेळेस शक्य होत नसेल तर किमान एकदा तरी तारक मंत्र नक्कीच म्हणा। त्यानंतर तो तारक मंत्राचा जो प्रभाव आहे तो पाण्यावरती म्हणजे पडेल, तर ते पाणी न राहता एक तीर्थ तयार होईल। तर एक छोटासा हा उपाय आहे। ते तीर्थ जे आहे त्या व्यक्तीला, आजारी व्यक्तीला द्या किंवा मुलं ऐकत नसतील तर त्या मुलांना द्यायचं आहे। तुम्ही स्वतःसुद्धा थोडंसं ग्रहण करायचं आहे, म्हणजे प्यायचं आहे। घरातल्या व्यक्तींना सुद्धा तुम्ही ते पाणी देऊ शकता। ते पाणी नसून एक अमृत तयार झालेलं असतं, कारण तारक मंत्राचा जो प्रभाव आहे तो प्रभाव त्या पाण्यावरती पडेल आणि ते आपण ग्रहण करायचं आहे। कोणातल्या इच्छासुद्धा आपल्याला स्वामींच्या समोर व्यक्त करायच्या आहेत। नक्कीच तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी महाराज पूर्ण करतील आणि ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे। हा छोटासा उपाय तुम्ही 21 दिवस करून बघा। नक्कीच तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील। आजारी व्यक्ती जर घरात असतील तर ते नक्कीच निरोगी होतील। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।